तुमची बायको कुठे जन्माला आली? आली असं का सोलापूरच्या कुठे गावाकडं हे तुम्हाला माहिती नाही. संबंध काय? काय संबंध? काय संबंध काय? कुठेतरी ती जन्माला आली. आता ती कुठेतरी जन्माला आली, नंतर ती तिकडनं इकडे कशी ते तुमच्या आसपासवर पोहोचली आणि कुणीतरी तुम्हाला ती दाखवली की ही मुलगी बघ. मी विचारलं ही मुलगी कोण? मी विचारलं. हो पण ती तुमच्या आजूबाजूला येऊन पोहोचली तेव्हा तुम्ही विचारलं ना ही मुलगी कोण? आजूबाजूला येऊन पोहोचलं तेव्हा ना पोचली नसती तर दुसरी पोचली असते होय. पण मग त्या मुलीशी मी लगेच केलं असं तुम्ही म्हणत असता. ते नाही आणि शिवाय तुम्ही लग्नाला हो म्हणला तो, पण ती नाही म्हणली असती तर आईला दम आहे. मला पैसा तुम्ही काय म्हणता ते दम आहे मला. अरे म्हणजे आपण मुलगी नसतो, आपण काही करत नाही. असं मला म्हणायचं नाही. मला काय वेगळंच म्हणायचंय की आपण काही करतो असं सांगू शकत नाही आपण, कारण काही वेळा आपण ते करतच नाही आणि ते घडत जात. म्हणजे काय आयुष्यात पुष्कळ अशा गोष्टी होतात की त्याचा कोणत्या डोक्यात बस डोसक्याचा तुमचा जीवाला घेतो गुंडा काय तिथं घरी पहिलं मला सांगायला होता पण त्याच्याच आयुष्याचा गुन्हा झाला की नाही. तेव्हा काय म्हणजे आपण मनापासून काही वेळा त्याला सांगायचं का आपल्या सोसायटीमध्ये आपल्या ग्रंथाचे आता ठीक आहे ना. बोला काय ते थोडी ते मदत हवी होती. नाही शेतात काय शेतात काय घालतो अशी मदत नको मला की नाही. एक सल्ला हवा सल्ला. एवढं तेवढं किती बघताय मला तुम्ही काही भक्त मागणार बघा कोणी नाहीये ना. बोल काय? अरे खाली नाही सर मी तुम्ही घरी बसला मला खाली बसावं लागेल. कपडे घरा बघेल ना बोल काय कसला सल्ला कशा बाबतीत? माझे दुःख आहे. काय दुःख आहे माझं. अरे रे काय तुम्हाला काय झालं? माझं दुःख आहे. माझी माहिती करता आली. त्याचं दुःख आहे. छे आता पळून त्या बाई माणूसच पळणार की नाही. तुम्ही सुरुवात करतोय मग ती 6,000 रुपये घेऊन पळाली. त्याचं दुःख आहे. नाही हो आता पैसा काय कोणी पण कमवतो आणि आपण पण कमवू की. कसं आहे तेच सांगतो ना पैशाचं तसं काही नाही. ती ज्याच्याबरोबर पळाली ना तो सगळा मवाली आहे. अच्छा म्हणजे ज्याच्याबरोबर पळाला तो मवाली आहे त्याचं दुःख झालं नाही हो बाईला पळवाला एखादा मवाली नसणार की नाही. तो तुमच्यासारख्या टेंडरला थोडी नसणार आहे. तेच सांगतोय. आता मला सांगा तो ह्या बाईला किती दिवस खेळेल? किती दिवस खेळेल? मी सांगतो पैसा आहे तो पण ठेवे आणि मग पैसा संपला की मग काय 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 मला काय विचारताय हो लाच नाही का झाला तुझ्या घुमावर खाणार हो मी सांगतो ना तो तिच्या ढुंगरावर लाच खाणार आणि मग ती काय कुठं मला काय मी सांगतो मला आपल्याकडेच येणार की नाही. मी सांगतो ना ही परत आपल्याकडेच येणार.
ज्या बाईला एवढं सुख दिलं अशा वेळेला लाख मारणं बरोबर आहे का? आणि त्यापैकी अडचणीत नसतं ना. काय ताळमेळ जवळ तुमचा काय आहे तुम्हाला सगळी उत्तरं माहिती मग मला कशाला विचारलं? आता हे सगळं रामायण तुम्हाला सांगितलं ते घेण्यापेक्षा तिला आत्ताच का घेऊन नये आणि म्हणून मी निघालो होतो. पण तुला एकदा वाटलं की जिथं जीवच रमत नाही आपल्या तिला आणून काय फायदा. आणि म्हणून तिला आणून का नको याचं उत्तर मिळत नाही. अरे हे दुःख आहे मला. म्हणून म्हणजे मी बाहेर तुमची बायको उडाली 6,000 घेऊन गेली कोणतरी मामाला घेऊन गेली काय त्याचं दुःख नाही पण तिला आणावं का नाही हे समजत नाही त्याचं दुःख आहे ते विचारायला या मंडळीला त्याचं उत्तर विचारतो आपण करतात की मला मग पुन्हा सांग नाही थोडा वेळ लागेल. ठीक आहे मी 2 तासात येतो. आणि काय झालं मगाशी तुमच्या महत्वाची गोष्ट टनावर करायची राहिली म्हणून मला मी म्हटलं की बाईली पडावी म्हणून हा बाई